नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावाकडची शेती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण VSIचं सर्वांगीण एकत्रित जीवाणूचा समूह असलेलं हे खतं अपटेक करण्यासाठी आपण ऊसाला पाट पाण्यातून देत आहोत. आणि ऊसाची कंडिशन बघू शकता, साधारण 7-8 कांड्यावरती ऊस आहे. तर अशा पद्धतीनं आपण फ्लड इरिगेशननं पाणी देतो आहे आणि त्यामध्ये हे जीवाणूचं कल्चर सोडतो आहे. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सिलिकॉन, लोह, जस्त उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. तर आपण हे बघू शकता, अशा पद्धतीनं पाणी घेतलेलं आहे. आणि आता प्रमाण म्हणाल तर तुम्ही एकरी साधारण 1-2 लिटर देऊ शकता. मग ते तुमच्या तिथल्या कंडिशननुसार तुम्ही कमी जास्त पाण्यामध्ये डिझॉल्व करून देऊ शकता किंवा 200 लिटर पाण्यामधनं सुद्धा 1 लिटर टाकून 2 लिटर टाकून देऊ शकता. तर मी अशा पद्धतीनं ह्यामध्ये 10 लिटरमध्ये 50 ml ह्याचं कल्चर टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बघू शकता, पाटाच्या समोर अशा पद्धतीनं देत आहे पाण्यातनं. तर हे काय होणार, खालीपर्यंत पाण्यामध्ये जाऊन खालच्या कडेपर्यंत पोचणार. अशा पद्धतीनं देतो जेणेकरून आपल्याला फायदा झाला पाहिजे. तर समप्रमाणात तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता. ज्याच्याकडे ड्रिप असेल त्यानं डायरेक्ट ड्रिपनं देऊन टाका, अतिशय बेस्ट रिझल्ट मिळतात. तर ह्याचा जरूर तुम्ही वापर करा. किंवा जिथून पाणी जाते अशा ठिकाणून तुम्ही देऊ शकता तुमच्या योग्य प्रमाणात. तर हे जे अपटेक करण्यासाठी थंडीमध्ये तर अतिशय उत्तम रिझल्ट बघायला मिळतात. जेणेकरून थंडीमध्ये खतं अपटेकचा प्रॉब्लेम भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना येतो आहे आणि येत असतो. तर भाजी पिका पाला असतील किंवा सर्व पिकामध्ये ह्याचा वापर करता येतो. हे 263 रुपयेमध्ये 1 लिटरचा हा कल्चरचं मिळतं आहे. तर तुम्ही जिथं मिळत असेल तिथून घेऊन वापर जरूर करा. NPK कन्सोर्शिया पण मिळतो, पण त्यात 3 प्रकारचे जीवाणू आढळतात. तर आपल्याला हे बेस्ट वाटलं हे प्रोडक्ट, जे की 7 प्रकारचे जीवाणू आहेत आणि एकत्रित आहेत. याचा VSIचं एकरी 4 लिटर किमान वापरायचं प्रमाण दिलेलं आहे. 45, 60, 90 आणि अशा 15, 20, 25 दिवसाच्या अंतरानं. तर खोडव्यात वापरू शकता, लागणीत वापरू शकता. तर अतिशय जबरदस्त रिझल्ट बघायला मिळतात. की आता पानं जी मोडल्यासारखी दिसत आहेत, ही ड्रोनची फवारणी केलेली असल्यामुळे वरून पानं मोडलेली आहेत. नाही तर ऊस चांगला होता. तांबेरासाठी ड्रोनची फवारणी घेतली होती आपण, त्यामध्ये थोडं पानं वाकडी झालेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जरूर एकदा वापर करा. धन्यवाद.